दिनांक 7 फेब्रुवारी 2026 गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफच्या संयुक्त माओवाद विरोधी कारवाईत गडचिरोली नारायणपूर सीमेवरील अबू झमाड जंगल परिसरात झालेल्या चकमकीत 7 जहाल माओवादी ठार झालेत. 3 दिवस व 3 रात्री चाललेल्या या अतिशय खडतर अभियानात ठार झालेल्यांमध्ये गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी, पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रभारी व कंपनी क्रमांक 10 चा प्रमुख DKSZC प्रभाकर याचाही समावेश आहे. या 7 माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकत्रितपणे 71 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. माओवाद्यांकडून विध्वंसक कारवाया व घातपात घडवून आणण्याच्या तयारीची गोपनीय माहिती पोलिसांना 3 फेब्रुवारी 2026 रोजी मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलाच्या C60 विशेष अभियान पथकाच्या 14 तुकड्या जंगल परिसरात रवाना करण्यात आल्या. अतिदुर्गम डोंगराळ व घनदाट जंगलात पोलीस पथकांनी शोध मोहीम सुरू केली. 4 फेब्रुवारी रोजी शोध अभियान सुरू असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने अचानक गोळीबार सुरू केला. जवानांनी तात्काळ प्रत्युत्तर देत स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. या चकमकी दरम्यान 2 माओवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत झाले. मात्र प्रतिकूल भूभागामुळे त्यावेळी माओवाद्यांचा शोध लागू शकला नाही. अभियान पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेत 5 फेब्रुवारी रोजी C60 च्या अतिरिक्त 4 तुकड्या तसेच सीआरपीएफचे एक पथक या मोहिमेत सहभागी करण्यात आले. या दिवशी झालेल्या चकमकीत 3 जहाल माओवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावरून हस्तगत करण्यात आले असून एक AK-47 रायफल व एक SLR रायफल जप्त करण्यात आली. त्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी पुन्हा झालेल्या तीव्र चकमकीत आणखी 4 जहाल माओवादी ठार झाले. एकूण 3 दिवस चाललेल्या या अभियानात 7 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलंय. या शौर्यपूर्ण कारवाई दरम्यान माओवाद्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारात विशेष अभियान पथकातील पोलीस शिपाई दीपक चिन्ना मडावी हे गंभीर जखमी झाले. त्यांना हेलिकॉप्टरद्वारे अबू झमाडच्या जंगलातून बाहेर काढून भामरागड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. याच चकमकीत जवान जोगा मडावी हे देखील गोळी लागून जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. कारवाई दरम्यान घटनास्थळावरून 3 AK-47 रायफल, एक SLR, एक 303 रायफल, 173 जिवंत काडतुसे, 173 जिवंत काडतुसे, 7 मॅगझिन, 3 BGL कॉर्टेक्स वायरचे 2 बंडल, जिलेटिन कांड्या तसेच मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले. ठार झालेल्या 7ही माओवाद्यांवर चकमक, खून, जाळपोळ यांसह विविध गंभीर गुन्हे दाखल होते. हे माओवाद विरोधी अभियान अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती डॉक्टर छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षल विरोधी अभियान नागपूर संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडले. या कारवाईबद्दल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी C60 व सीआरपीएफच्या जवानांचे कौतुक केले असून उर्वरित माओवाद्यांनी हत्यारे टाकून आत्मसमर्पण करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.